नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो बघा, न्यायालय भरती. न्यायालय भरती आपण जर बघितली असेल तर 2 याच्यामध्ये होणार आहे, खंडपीठ न्यायालय आणि जिल्हा न्यायालय. खंडपीठ न्यायालयामध्ये आपण बघितलं असेल तर जी जवळपास 2000 228 पदांसाठी जाहिरात असणार आहे. त्यामध्ये सगळीच पदं असणार आहे. ए-एस-ओ वगैरे असेल किंवा क्लरिकल असेल, सगळेच पिऊन वगैरे असेल. ओके. पण आता बरेचसे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे मला, की बुवा कमेंटमध्ये आलं, "सर ए-एस-ओसाठी काय क्वालिफिकेशन असेल?" तर ए-एस-ओ किंवा जे एम-पी-एस-सी लेव्हलचे एक्झामचे जे पदं आहेत, ए-एस-ओ लेव्हल, ए-एस-ओची, त्या ते पदनिका पदोन्नतीने म्हणजे प्रमोशनने भरले जातात. हां, प्रमोशनने भरले जातात हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जे बरेचसे दिवसापासून न्यायालयामध्ये क्लरिकल पदावर आहे किंवा त्याच्यावरच्या त्यांचं प्रमोशन होऊन ते ए-एस-ओ या पदी त्यांचं पदोन्नती होते हे लक्षात ठेवायचं आपल्याला. मग डायरेक्ट काही असं काही ए-एस-ओची जागा तुम्हाला तिथं बघायला भेटणार नाही. हे तरी मला तरी म्हणजे पर्यंत माहिती तेच सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे. तर बाकीचे आहेत तर 2228 खंडपीठ न्यायालय आणि जिल्हा न्यायालयामध्ये क्लरिकलचे आहे 5223. तर जे विद्यार्थी तयारी करतायत किंवा अजून तयारीला लागले नाही, त्यांनी आतापासून तयारीला लागायचंय. कारण की आपण जर बघितलं असेल तर अतिशय महत्त्वाची जाहिरात आहे. जवळपास 7,000-8,000 पदांसाठी ही जाहिरात पडणार आहे. आचारसंहितानंतर हे लक्षात ठेवायचं. आता काल परवा काहीतरी नागपूर न्यायालयाचं आलेलं आहे. ओके. 5-6 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ती अंकलेखक वगैरे. ओके. ही एकदमच जाहिरात प्रसिद्ध होईल आफ्टर आपलं आचारसंहितानंतर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीमध्ये हे लक्षात ठेवायचं आपलं. ठीक आहे. मग आतापासून आपल्याला तयारीला लागायचं आहे. यासाठी अभ्यासक्रम काय असेल ते सांगणार. मी खंडपीठ न्यायालयाबद्दल बोलतोय. एक त्याचा अभ्यासक्रम आहे. जिल्हा न्यायालयाचा अभ्यासक्रम हा 40 मार्काचा असतो. त्यावर सगळं मिक्स असतं. आहे ना. मराठी, इंग्लिश, जी-के, जी-एस वगैरे, वगैरे. ओके. खंडपीठ न्यायालयामध्ये बघा 10 मार्काचं कॉम्प्युटर असतं, 20 मार्काचं इंग्लिश, 10 मार्काचं मराठी, जी-के 10 मार्काचं, मॅथ्स, रिझनिंग 10 मार्काचं आणि मॅथ्स 20 सॉरी रिझनिंग 20 मार्काचं आणि मॅथ्स 20 मार्काचं म्हणजे 40 मार्काचं असतं. हे 40 मार्क आपण कव्हर करणारच आपल्या चॅनलवर आपण जिल्हा न्यायालयाचे जे पेपर आहेत, झालेले आहेत, गतवर्षीचे असेल किंवा त्या टाईपचे प्रश्न, संभाव्य प्रश्न आपण आपले YouTube सेशन आपण चालू करणार आहोत. ओके. आणि एक बॅचसुद्धा लॉन्च करणार आहोत आपण मराठी, इंग्लिश, मॅथ्स, रिझनिंग सगळे या पूर्ण याची. ओके. तर जे विद्यार्थी नवीन असेल आतापासून तयारी करतायत, ज्यांना नवीन असेल त्यांनी बॅच जॉइन करा. जे जुने आहेत त्यांनी YouTubeला सेशन अटेंड करा, बघा. ओके. आणि जे नवीन असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली त्यावर जाऊन जॉइन करा. जेणेकरून आपण जे अपडेट मिळेल तुम्हाला किंवा जे सेशन असेल त्याची लिंक आपण तिथं शेअर करत असतो. ठीक आहे. आणि नवीन असेल चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करायची. ओके. येस. बघा, आता ही जी भरती आहे ही म्हणजे अतिशय महत्त्वाची 90 मार्कासाठी असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आतापासून जर तुम्ही स्टडीला चालू केलं, अभ्यासाला चालू केलं, काही नाही हो, तुम्ही जर सेल्फ स्टडी जरी केला मराठी, इंग्लिश, जी-के, जी-एस, तात्या स्टॉकला वगैरे कॉम्प्युटरचं, तर सफिशियंट होऊन जातं मॅथ्स रिझनिंगसाठी सुद्धा. ते कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुम्ही बॅच जॉइन करू शकता. असं काही नाही की आपली कोणाची जॉइन करू शकता. मग परफेक्ट करा. कारण की 7,000 ते 8,000 पदांसाठी भरती असणार आहे. अतिशय चांगलं पद असणार आहे. ओके. आणि जे बाकीचे पदं असेल एस वगैरे त्या लेव्हलचे ते प्रमोशनने भरले जातात. हे पण एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. येस. तर लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल. आतापासून अभ्यास करा. ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध होईल आचारसंहितानंतर एखाद्या महिन्यामध्ये आपण अपडेट देऊच. पण आतापासून तयारी करायची आहे. ओके. येस. आणि जे नवीन असेल सेशनमध्ये त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायचे. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक